अगो बाई, लकुमाईला वीणा वाजवता येते की काय? उमाई आजी, लकुमाई किती छान वीणा वाजवते ना, अगदी सरस्वतीच वाटते. हो तर लकुमाई भारी गुणाची आहे. खरंच रोज नवं काहीतरी कळतंय. ही अवचित आपल्या घरी आलेली पाहुणी भारीच वेल्हाळ आहे. अगं उमाई, पाहुणी कुठे? आपलीच झाली आहे ना ती. नको व्यत्यय आणू नकोस. कलाकारांची समाधी कधी भंग करू नये. आपण दुरून ऐकू आणि आपापलं काम करू. काय उमा? होय. चला. किती निरागस आणि भोळा भाव आहे यांचा. मी करत असलेलं सोंग सुद्धा खरं वाटलं यांना, पण सुटले. नाहीतर बिकट प्रसंग होता. आता सगळं उलगडलं. हे कोणी सर्वसामान्य नाही, चिटूक करणारीच आहे. अबई, तुला एक गुपित ठाऊक का? काय रे गुपित? अबई, सोकूकडे आलेली जी 25 वाचन आहे ना, तिच्याकडे लय म्हणजे लय शक्ती आहे. देव प्रसन्न आहे ना तिच्यावर. बाई का देव प्रसन्न असतील तर त्यांना म्हणा राक्षसांचा नायनाट करा की. कशाला बघत बसलाय? सांगतोय हा, तिच्या विरोधात कोण कोण काय काय करते युतीने बघितलंय. वय का? वय मग तर वय. मी त्या हळदी कुंकवात कुणाला काय काय बोलले ते त्यांनी पाहिले. आता हे सगळं माझ्यावरच शेकतंय का काय? काय रे? पण मग आता ती वाट कसली बघती? ती तिच्या दारल्याची वाट बघतीया. वय का? तर तिच्यापेक्षा पण लय भारी आहे. इथं आला ना तर समजांची वाट लावून की बघ. आणि ते मालकाचं आहेत ना, ते तर बिजलीला मांजरच होतील. काय राव? त्या सखूच्या मामीचं काय? किती त्रास देते आपल्या सखूला. मामी हा, ती तर शेळी मेंढी बनल. शेळी मेंढी? शेळी मेंढी आली बघ. उगाच काहीतरी बडबडू नका. दात काढू नकोस, कळलं ना? कराल तसे भराल. ती मुंग्या चावल्यात मला. शेळी नाही झाले मी, वाघीण आहे मी, वाघीण. होय 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 हो मालक. अहो मला पण तेच सांगितलं का हो त्यांनी. काय तेच की त्या लखूचा नवरा फारच आहे की हो. तालेवार म्हणतो मी. अयो हो, खूप गायी आहेत हो त्याच्याकडे. आणि एवढंच नाही हो मालक, पाप अयो तो चेटूक पण करतो बडे. चेटूक? हो हो, ते वाघ आणि शेळी एकत्र जमतात म्हणे त्याचा पावा ऐकायला. हो, तुझा पावा वाजवू का रे टोंडग्या? हे तू आम्हाला आता सांगतोयस? मामीने सांगितल्यावर
एवढी माहिती काय बगलीत लपवून ठेवली होतीस का? आम्हाला का नाही सांगितलं? आम्ही त्याच्यावर चेटूक नसलं केलं. अगं बाई, तुम्हाला पण चेटूक येतं? नवकोट नरोत्तम होता मी. कोणात? नवकोट नरोत्तम. संद येता मला. येत पण म्हणजे काय करणार तुम्ही? ते झाल्यावर कळल तुम्हाला. तुम्ही त्या बातम्यांच्या वासावर राहा. ती लखुमाई का कोण आहे ना ती, तिचा दादला तो चटक्या कोण आहे तो काय करतो, तो कुठं आहे, त्याच्या बातम्या काढा. चला निघा. असं म्हणता, पण तुम्ही काय करणार आहात त्याची उत्सुकता आहे हो मला. दामो, मी नाही, तो दामो. नाही, येते. अयो मालक, आता काय करणार हो तुम्ही? काय म्हणजे? ती लखुका मको आहे ना कोण, तिचा कारभारी यायच्या तिचा विषय संपवून टाकू. कसा वर्षा कधी कामाला येणार आमच्या? त्याला तशी धरा आणि तिचा विषय संपवून टाका. जा त्या परशाच्या धटिंगण माणसांना बोलवा, माझ्या समोर घेऊन या. निघा. डबाचा जड वाटतोय. उमाई, आपण डबा तसंच आणला, संपवलंच नाही. काय रे शिवप्पा, डबा का नाही खाल्लास? तोंड पण जरा उतरलेलं दिसतंय. जरा कणकण जाणवली. जेवणाची इच्छा. वाह, छान. अगदी नमुनेदार आहात तुम्ही दोघं. इकडे भांडता आणि तिकडे दोघे एकच श्वास घेता. तिकडे तू डबा खाल्ला नाहीस, इथं ओमाना घरात काही खाल्लं नाही. वागा, आपल्या मनाप्रमाणे वागा, मग आजारी पडणार नाही तर काय. हातपाय धू आणि पड जरासा. मी आलं गुळाचा काढा करून देते. सकू, जा बरं, मध आण बघू. सकू, हे लवंग, दालचिनी आणि मधाचं चाटण आहे. आप्पांना नेऊन दे, जरा बरं वाटेल. कीर्तनही आहे ना आज, आवाज बरा यायला हवा. ये. आप्पा, हे चाटण घे. उमाईने दिलंय. लवंग दालचिनीचे. ती म्हणाली आवाज पण बघा, कीर्तन करायचंय ना. झालं, चोरी आली उघडकीला. रामकृष्ण हरी.
आग लावून टाक सकशेल, होळी पेटवा. जाऊ द्या शिवाप्पाच्या घरातले बोंबलत. आम्हाला आता कोणाची बी फिकर नाही, पण त्या घरात एक मौल्यवान वस्तू आहे, तिला वरकडा बी येता कामा नये. ती म्हणजे आमची सकू. तिच्या नखाला भी धक्का लागता कामा नये. तिला सुखरूप वाड्यावर घेऊन यायचा जिम्मा परशात तुझा. मग बाकीच्या आपण जिवंतपणे स्वर्गात धाडू. विठ्ठल 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 रखुमाई. विठ्ठल 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 रखुमाई. विठ्ठल 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 रखुमाई. बोला पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. सासूबाई, हो स्पष्टच दिसतंय हो, आवाज आत्ताच पूर्ण गेलाय. गजरातच ही अवस्था आहे, तर आख्यान कसं पूर्ण होणार आहे? काळजी करू नकोस, आपला विठुराया आहे ना, करून घेईल त्याच्याकडून. यांचं लक्ष भक्त मंडळींच्याकडे का लागलेलं असतं ते कळतंय. खरंच मनात किती अढळ श्रद्धा आहे. विठुराया आपल्या पाठीशी उभा राहणार याची खात्री आहे अगदी यांना. मालक, निस्ता दम देऊ का देऊ पेटवून? अरे मर्दा, दम द्यायला आमच्याकडे दामी आहे की. मग तू काय कामाचा? तुला जे जमल तेच काम तुला सांगितलंय. जमलं तर तोंड तुकडं करून टाक त्यांची. कळलं का? खरा थराला तळून टाक, आग लावून टाक. ही तुझी आगाऊ रक्कम. काम फत्ते कर, सकुला सुखरूप इथं आण आणि थैली घेऊन जा. जमतंय मालक. हे चला आता कामगिरी फत्ते करून येऊ. आणि तुम्ही यांच्यापैकी नेमकं घर दावायला पाठवून द्या. चला रे. मालक आहे ते ढोगला पाठवा की हो. अरे तुम्ही कशा पाहिजे घाबरताय? काम परशा करणार आहे. तुम्हाला फक्त घर दाखवायचंय. आता घर दाखवण्यात माती खाऊ नका. तर मंडळी, आज आपण एका गोड भांडणाचं आख्यान ऐकणार आहोत. भांडण कुणाचं? साक्षात विठुरायाचं आणि आपल्या रखुमाईचं. तर झालं असं, द्वारका नगरीला राजधानी करून श्रीहरी आपल्या पटराणीला घेऊन, म्हणजे रुक्मिणी मातेला घेऊन सुखानं संसार करू लागले. पण एक दिवस काय झालं, गोकुळातल्या सगळ्या गोपिका आणि राधा माई आपल्या लाडक्या कान्हाला भेटायला आल्या. आता गोकुळाचा कान्हा आणि गोपिकांचं, राधेचं प्रेम तर सर्वश्रुतच आहे मंडळी. पण या प्रेमाची रुक्मिणी मातेला ही जाणीव होती. पण त्यांचं श्रीहरीवर विलक्षण प्रेम. पण या प्रेमातूनच
पुढची घटना घडली. श्री हरींनी मोठ्या प्रेमाने राधेला त्यांच्या निकट बसवून घेतले. पण त्यांची ही निकटता बघून रुक्मिणी मातेचा राग मात्र अनावर झाला. श्री हरींच्या प्रेमावर फक्त आपलाच अधिकार आहे असं त्यांना वाटलं. कुणी वाटेकरी नसावा असं वाटत ते रुसल्या आणि द्वारका सोडून दंडार वनात निघून गेला. मातेला वाटलं श्रीहरींचं आपल्यापेक्षा राधेवर जास्त प्रेम आहे. पण असं नव्हतं. रुक्मिणी माता गेल्यापासून श्रीहरींचं सगळं जगत शून्य झालं. तिकडे श्रीकृष्ण सैरबैर झाले. तिकडे रखुमाईला शोध. आपा तुम्ही बसा ना. आपा तुम्ही बसा. आपा तुमच्या अंगात ताप भरलाय. आपा तुम्ही आधी बसा. सखू गजरा गजर पूर्ण व्हायचंय. खेळ व्हायचंय. आपा तुम्ही बसा ना. विठुराय बघतो तो घे ना खेळ पूर्ण करून. बसा. विठुराय तुझंच आख्यान मांडतोय आणि आवाज दगा देतोय. आता तूच पूर्ण करून घे. हे का घडले? अहो आख्यान असं कधीच अर्धवट राहिलं नव्हतं. अहो विठुरायचं आख्यान ते विरावळ्यात पूर्ण होणार नाही. अप्पा अप्पा आख्यान अपूर्ण नाही राहणार. तर मंडळी आप्पांनी सांगितलेली गोष्टच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण आप्पांचा जरा आवाज बसलाय ना म्हणून मी आख्यान पुढे नेते. गोड मानून घ्या आणि काही चुकलं मागलं तर पोटात घ्या. तर मंडळी तिकडे द्वारकेत श्रीकृष्ण कासावीस झाले होते आणि इथे रखुमाई माता व्याकुळ झाल्या होत्या. आणि नुसतेच व्याकुळ नाही काय, त्यांना राग येत होता, दुःख होत होतं, रडूही येत होतं. आता तुम्ही म्हणाल की असं कसं, काहीतरी एकच होईल ना. पण आठवा, आपण जेव्हा आपल्या सखाशी भांडतो तेव्हा रागही आलेला असतो, रुसवाही असतो आणि दुःखही असतो. पण यातलं काहीतरी सहन होतं का आपल्याला? नाही ना. आपण आपल्या विठुरायाला एक दिवस जरी भेटलो नाही तर आपला जीव वर खाली होतो ना. अगदी तसंच झालं रखुमाई मातेचं. पण ती साक्षात श्रीहरींची पत्नी, मग तिला ही ताटतूट कशी सहन होईल? तिच्या डोळ्यातून सारखे अश्रू येत होते. ध्यानाला बसली तरी सगळं लक्ष श्रीहरी कधी येतील त्याच्यावरच लागलं होतं. वाऱ्याने साधं पान जरी आलं ना तर तिला वाटे की श्रीहरी आले. पक्षाचा आवाज आला की कोणी कोणाला साप घातली तर तिला वाटायचं की श्रीहरी तिला शोधत आलेत. हेच तर मनात धरून होती ती. ज्ञानोबा माऊलींचे शब्द बघा, जणू रखुमाई मातेच्या मनातले बोलच व्यक्त करतायत.
नजडी